This conference will now be recorded. स्क्रीन दिसते का? हो दिसते. ओके. ऑटोकॅड 3D बेसिस चालू होतं आपलं. यामध्ये ऑटोकॅड मॉडेलिंग मध्ये जर तुम्ही आला तर त्यामध्ये तुमचे ऍडव्हान्स सगळे ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतात. जसं की मॉडेलिंग मध्ये आपले सगळे ऑप्शन्स इथे आहेत. बॉक्स मध्ये सगळे ऑप्शन्स इथे आहेत. एक्सट्रूड, लॉफ्ट, रिव्हॉल्व, स्वीप हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. पॉलिसॉलिड, प्रेसफुल हे दोन ऑप्शन्स तिकडे होते जे मॉडेलिंग मध्ये इकडे बघायला मिळतात. प्लस सॉलिड एडिटिंग मधले ऍडव्हान्स जे सॉफ्टवेअर आहेत जे आपण शक्यतो मॉडेलिंग मध्ये जास्त वापरतो असे ऑप्शन सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतात. बॉक्स मध्ये सगळे ऑप्शन्स आपले झालेले आहेत. एक्सट्रूड मधले एक्सट्रूड झालाय, लॉफ्ट झालाय, रिव्हॉल्व आपला झालेला आहे. पण परत एकदा सांगतो मी, बघा समजा एक आर्क काढला मी 3D मध्ये आहे. पहिल्यांदा जाऊ आपण, 2D मध्ये आहे त्यामध्ये जाण्यासाठी अनसेव्ड व्ह्यूज मध्ये आलो मी. SW आयसोमेट्रिक. आता इथं मी सगळे युनिट्स चेंज करून घेतो. शो मेनू बार ऑन करतो. फॉर्मॅट मध्ये येऊन युनिट्स MM मध्ये करतो. हे सगळ्यात पहिल्यांदा करणं इम्पॉर्टंट आहे. आता बघा जस्ट एक मी आर्क काढलेला आहे. आणि याला मी एका लाईन भोवती रिव्हॉल्व करणार आहे. रिव्हॉल्व, लाईन सिलेक्ट करा आणि त्यानंतर कोणता ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसचे 2 पॉईंट सिलेक्ट करा. रिव्हॉल्व या सर्कलला या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत करतो. इथे तुम्हाला सगळे आता 2D वायर फ्रेम मध्ये दिसत आहे. या 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे सॉलिड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे आपल्याला ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, रिअलिस्टिक वगैरे. ते ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. हा झाला आपला रिव्हॉल्व ऑप्शन. यामधला स्वीप एक ऑप्शन राहिलेला आहे आपला. स्वीप ऑप्शन म्हणजे काय की समजा एक तुम्ही आर्क काढली अशी आणि आर्क वर तुम्हाला एक सर्कल असा मूव्ह करायचा, म्हणजे पाईप सारखा तुम्हाला एक शेप तयार करायचा आहे. तर त्यासाठी इथे पहिल्यांदा एक ज्याचा शेप तयार करायचा तसा एक सर्कल किंवा काही तुमची वस्तू काढून घ्या. इथे या स्वीप मध्ये जो सर्कल तुम्हाला स्वीप करायचा आहे तो पहिल्यांदा सिलेक्ट करा, एंटर. ज्या पाथ वरून तुम्हाला तो सर्कल मूव्ह करायचा आहे तो पाथ सिलेक्ट करा. हा झाला तुमचा स्वीप कमांड झाली. तुम्ही रिकॉर्ड सुद्धा करून बघू शकता. कॉम्प्लिकेटेड पार्ट्स काढण्यासाठी स्वीपचा वापर केला जातो.
की जे आपण नॉर्मली कशातून काढू शकत नाही, रेक्टँगल किंवा लाईन्स वगैरे मधून काढू शकत नाही, अशा थोडे डिफिकल्ट जे पार्ट्स असतात त्याच्यामधून काढण्यासाठी याचा वापर केला जातो. स्वीप मध्ये आलो, हा ऑब्जेक्ट घेतला, एंटर, या पाथ. तुम्ही कसाही कोणत्याही नावाचा शेप तुम्ही काढू शकताय. मग जो शेप असेल त्याप्रमाणे तुम्ही आर्क किंवा रेक्टँगल वगैरे काढू शकता, लाईन वगैरे काढू शकता, आणि त्या लाईन वरून सुद्धा तुम्ही तो पाथ स्वीप करू शकताय. एखादा सर्कल असेल, स्वीप मध्ये या, हा सर्कल, एंटर, हा पाथ. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता यामध्ये प्रेसफुल एक ऑप्शन आहे. जर समजा जसं आपण एक्सट्रूड मध्ये करत होतो की एखादा एज किंवा एखादी लाईन, एखादा फेस तुम्हाला पुढे जर वाढवायचा आहे, त्यासाठी एक प्रेसफुल ऑप्शन वापरतात. क्लिक करा, तुम्हाला किती डिस्टन्स वाढवायचं डिस्टन्स टाका, एंटर करा. आहे तसा फेस पुढे ऍड होतो. मटेरियल कट जरी करायचं असेल तरी प्रेसफुलचा वापर केला जातो. उदाहरणार्थ सिलेक्ट करा, फक्त डायरेक्शन चेंज करा, पुढे आणला तर मटेरियल ऍड होत आहे, मागे घेतला तर मटेरियल कट होत आहे. याचं पण आपण मटेरियल पुढे ऍड करू शकतो. असं 200 mm मला कट करायचं असेल तर सिलेक्ट करा, आतमध्ये 100 mm मटेरियल कट होईल. प्रेसफुल ऑप्शन कळाला. आता जेव्हा आपण असेंब्ली वगैरे काढतो किंवा 2-3 पार्ट्स काढतो, सर तो कट केलेला जरा ऑप्शन परत दाखवतो. प्रेसफुल मधला का? हा हा हा, म्हणजे तो स्पेसफुल ऑप्शन टाइप, म्हणजे त्याला क्लिक करायचं काय? प्रेस आणि पुल असे दोन्ही ऑप्शन्स आहेत, ते दाखवतो. हा. प्रेस पुल नावातच आहे. तुम्ही प्रेस पण करू शकता, म्हणजे कट पण करू शकता आणि ऍड पण करू शकता त्यामध्ये. म्हटलं नाही, हा फेस मला पुढे वाढवायचा आहे, समजा 150 न वाढवायचा आहे, तर माऊस आणि एंटर करा, मटेरियल ऍड होते. समजा मला हा फेस आत घ्यायचा आहे, कट करायचा या साईडला, तर तुम्ही हा फेस कट करण्यासाठी अपोजिट डायरेक्शनला इकडे ऍड होतोय, आतल्या साईडला नाही तर तो मटेरियल कट होतोय. बघा 50 न मी कट करतो आतल्या साईडला. तुम्ही मटेरियल प्रेस सुद्धा करू शकताय आणि पुल सुद्धा करू शकताय, म्हणजे आतल्या साईडला सुद्धा कट करू शकताय आणि बाहेर साईडला सुद्धा ओढू शकताय. किती पाहिजे तेवढं मटेरियल तुम्ही कट किंवा काही करू शकता. ओके, कळाला ऑप्शन? ठीक आहे. आता पुढे जाऊ. सॉलिड याला म्हणतात बुलियन ऑपरेशन्स. नोट करा, हे जे 3 ऑपरेशन्स आहेत, सॉलिड युनियन, सॉलिड इंटरसेक्ट, सबस्ट्रॅक्ट आणि सॉलिड इंटरसेक्ट, असे 3 ऑप्शन्स आहेत. ते युनियन, सबस्ट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट हे ऑप्शन सॉलिड एडिटिंग मध्ये येतात. सॉलिड एडिटिंग ही जी टूलबार आहे, हा तुमचा पॅलेट बार, याच्यामध्ये तुमचे 3 ऑप्शन्स येतात, युनियन, सबस्ट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट. तिन्ही ऑप्शन्स आपण बघू. समजा मी एक सिलेंडर काढलं, याच्यामध्ये आता मला हे दोन्ही ऑब्जेक्ट एकच आहेत असं दाखवायचं आहे. इथं आता सिलेक्ट करताना आपल्याला 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट दिसतात बघा, पण मुळात हे दोन्ही ऑब्जेक्ट माझे एकच आहेत असं मला सांगायचं असेल, त्यासाठी मी युनियन हा ऑप्शन वापरतो. त्यासाठी शॉर्टकट आहे युएन, युएन, युएनआय हा ऑप्शन आहे.
दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर करा. बघा कुठेही तुम्ही जर क्लिक केला तर दोन्ही ऑब्जेक्ट आता एकच दिसतात तुम्हाला. युनियन ऑप्शन कळाला. दोन्ही ऑब्जेक्ट किती दोन असं नाही, कितीही तुमचे ऑब्जेक्ट जरी असतील तरी ते एकमेकाला जॉईन करण्यासाठी दोन पेक्षा जास्त. बघा अजून ऑब्जेक्ट मी इथं काढतोय. एवढे सगळे ऑब्जेक्ट मी याच्यावर काढलेले आहेत. आता हे सगळे ऑब्जेक्ट एकच आहेत, एकाच मॉडेलचे पार्ट आहेत असं दाखवायचं आहे, किंवा एकच मोठा पार्ट आहे असं दाखवायचं असेल त्यासाठी युनियन हा ऑप्शन वापरतात. युनियन शॉर्टकट आहे UNI. युनियन, एंटर. सगळे ऑब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करा. एंटर. तुम्ही कुठेही क्लिक केला तर सगळे ऑप्शन एकच आहेत असं दिसतं तुम्हाला. ओके. पुढचा ऑप्शन आहे बरोबर याचे अपोजिट, सबस्ट्रॅक्ट. सबस्ट्रॅक्ट ऑप्शन मध्ये काय होतं की एका पार्ट मधून दुसरा पार्ट कट केला जातो. समजा मी तुम्हाला हा जो सर्कल आहे, हा जो सिलेंडर काढलेला आहे, पण हा कट करायचा आहे, पण जेवढा भाग यानं या बॉक्स मध्ये आत गेलेला आहे तो पण भाग त्याचा कट करायचा, म्हणजे बॉक्स मधला भाग पण कट झाला पाहिजे. असं करण्यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्ट ऑप्शन वापरावा लागतो. सबस्ट्रॅक्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो भाग तुम्हाला ठेवायचा तो भाग सिलेक्ट करा, एंटर. जो भाग तुम्हाला काउंट करायचा तो नंतर सिलेक्ट करा, एंटर करा. ऑप्शन कळला? परत दाखवतो. सबस्ट्रॅक्ट, पहिला जो ऑब्जेक्ट ठेवायचा आहे तो सिलेक्ट करा, एंटर करा. जो नको आहे तो सिलेक्ट करा, एंटर करा. एवढा पोर्शन यातला कट झाला. सबस्ट्रॅक्ट हा ठेवायचा आहे मला, एंटर. हा काउंट टाकायचा आहे, एंटर. सबस्ट्रॅक्ट ऑप्शन कळला? आता पुढचा ऑप्शन इंटरसेक्ट. इंटरसेक्ट म्हणजे काय, दोन्हीतले फक्त कॉमन पार्ट्स जेवढे असतील तेवढेच तो पार्ट ठेवतोय, बाकी सगळे ऑप्शन्स डिलीट करतोय. म्हणजे बघा हा सर्कल आहे, हे आपण दोन डिलीट करून टाकू. त्यासाठी हा सर्कल आणि हा बॉक्स, या दोन्हीतले फक्त जेवढे इंटरसेक्ट झालेले पार्ट आहेत, दोन्हीचे कॉमन पार्ट्स तेवढेच ठेवणार, बाकी सगळे पार्ट डिलीट होणार. इंटरसेक्ट मध्ये या, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट सिलेक्ट करा, एंटर. हा पार्ट याच्या दोन्हीतला कॉमन पार्ट होता, हा पार्ट फक्त राहिला, बाकी सगळे पार्ट डिलीट झाले. हे तीन ऑप्शन येतात सॉलिड एडिटिंग या टूलबार मध्ये. हे सगळे टूलबार आपल्याला इथून पण मिळतात बघा. इथं काही नवीन टूलबार आहेत, 3D मूव्ह, 3D ॲरे, 3D रोटेट, असे नवीन काही टूलबार्स आहेत. इथे ॲरेचा पण ऑप्शन आहे. ॲरे मध्ये 3 ऑप्शन्स आहेत, रेक्टँगल, पाथ आणि पोलर. जसे ॲरे आपण तिकडे बघितले होते 2D मध्ये, तसेच ॲरे आपल्याला इथं पण बघायला मिळतात. 3D मिररचा एक ऑप्शन आहे, 3D अलाइनचा ऑप्शन आहे. हे सगळे ऑप्शन आपल्याला मॉडिफाय टूलबार मध्ये बघायला मिळतात. आणि सबस्ट्रॅक्ट, इंटरसेक्ट आणि युनियन हे 3 ऑप्शन जे आहेत हे बुलियन ऑपरेशन्स आहेत, हे आपल्याला सॉलिड एडिटिंग मध्ये बघायला मिळतात. थोडं कन्फ्युजन करून घेऊ नका. बुलियन ऑपरेशन्स सॉलिड एडिटिंग, आणि जे आपले ॲरे, मूव्ह किंवा रोटेट हे जे ऑप्शन्स आहेत ते सगळे आपल्याला मॉडिफाय टूलबार मध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, आता जाऊ पुढं. स्लाइस म्हणून एक ऑप्शन आहे इथं बघा, की जो मेकॅनिकल मध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो. स्लाइस मध्ये काय होतं, समजा या जॉबला मला 2 भागामध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा याचे मला 2 तुकडे करायचे, मधून इकडे तुकडा झाला पाहिजे. बघा एक लाईन घेतो मी, या लाईन पासून या साईडला तुकडा झाला पाहिजे इकडे, आणि इकडचा तुकडा, 2 तुकडे झाले पाहिजे तुमचे. तसे स्लाइस वापरतात. सिलेक्ट करा स्लाइसला, ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. 2 पॉइंट द्या त्यांचे, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट तुम्ही जर या साईडला दिला तर इकडचा भाग कट होणार, आणि जर या साईडला दिला तर इकडचा भाग कट होणार. बघा इकडे मी क्लिक करतोय,
या साईडचा भाग पोर्शन कट झालेला आहे. सेम मी अपोजिट करतोय का, या साईडला क्लिक करतोय तर त्या साईडचा भाग तुमचा कट झालेला आहे. ऑप्शन कळला स्लाइस कसा वापरला ते बघा. हा पॉइंट आणि मी खाली क्लिक करतोय, या साईडचा पोर्शन कट झालेला आहे तुमचा. हा ऑप्शन आहे स्लाइसचा. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहेत. हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, पण आपण एवढी शक्यतो वापरत नाही. एक्सट्रूड फेस हा जो ऑप्शन आहे ना, हा आणि प्रेसफुल हे दोन्ही ऑप्शन सेम आहे, नावामध्ये फरक आहे. त्यामधला सगळ्यात जास्त वापरला जाणारा ऑप्शन जो आहे तो टेपर फेस. मेकॅनिकल मध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा फेस ऑप्शन जो आहे तो टेपर फेस. हा फेस मला टेपर करायचा आहे. एंटर करा. जो तुमचा बेस पॉइंट आहे तो बेस पॉइंट सगळ्यात पहिला सिलेक्ट करा. टेपर फेस एंटर. या बेस पॉइंट वरून या बेस पॉइंट वर, म्हणजे कसं या पॉइंट वरून तुमचा टेपर स्टार्ट होणार आणि तो इकडे असा जाणार आतमध्ये वरच्या डायरेक्शनला. इथून टेपर तुमचा वरच्या डायरेक्शनला येणार. म्हणजे बघा इथं हा तुमचा टेपर स्टार्ट होणार या पॉइंट पासून, तो टेपर जाणार तुमचा इकडे या साईडला असा. कळतंय बघा. हा टेपरचा तुमचा फर्स्ट पॉइंट होता की जिथून तुमचा टेपर स्टार्ट झाला. हा पण सेकंड पॉइंट सिलेक्ट केला होता कारण इथून टेपर हा वरती यायला पाहिजे होता असं मला. म्हणजेच काय की तो या फेसवर असा इकडे जातो. म्हणजे हा टेपर अँगल तुमचा ऍक्च्युली इथे ऍड होणार या पॉइंटवर. टेपर अँगल आपण समजा 45 डिग्री दिला, 5 डिग्री एंटर. हा तुमचा टेपर अँगल ऍड झाला यामध्ये. इथून स्टार्ट झाला होता टेपर, इथून 45 डिग्री त्यांनी लाईन मारली, जिथपर्यंत आला त्याच्यावरचा पूर्ण पोर्शन तिनं ट्रिम करून टाकला. टेपर अँगल, टेपर फेस एंटर. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 20 डिग्री. कळतंय? त्यामध्ये बाकीचे ऑप्शन्स दिलेत त्यांनी, पण शक्यतो आपण जास्त वापरत नाहीयेत. त्यातले सगळे ऑपरेशन्स म्हणजे प्रेसफुल मधून येतात आणि एक्सट्रूड या दोन्ही ऑपरेशन मधले सगळे ऑपरेशन तुम्हाला इथे दिलेले आहेत. फक्त थोडी नावं चेंज केली आहेत, बाकी काहीच नाहीये. सगळ्यात जास्त वापरणारा ऑप्शन आहे शेल. शेल म्हणजे कसं, समजा तुम्हाला एक टेबल तयार करायचं. तुम्ही एका टेबलवर बसलाय, त्याच्या खालचा पोर्शन तुम्हाला नको आहे, पाय ठेवायला स्पेस वगैरे पाहिजे, तर तो तसा पोर्शन करण्यासाठी शेल हा ऑप्शन वापरतात. पहिल्यांदा पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, मग खाली म्हणते ते रिमूव्ह फेसेस. कोणत्या कोणत्या फेस तुम्हाला कट करायचे. ही फेस मला कट करायची आहे, ही फेस मला कट करायची. 2 फेस मी सिलेक्ट केलेले आहेत. एंटर केलं. आता ते तुम्हाला विचारतंय की इकडून मी आत या फेसला नेतोय, इकडून मी या फेसला आत नेतोय, तर किती डिस्टन्स पर्यंत मी त्याला आत न्यावं. आणि त्यानंतर वॉल थिकनेस याची समजा मी ठेवली 50. इथून जर ती 50 mm वॉल थिकनेस झाली की ते कट करणं बंद करणार. म्हणजे एंटर केलं. हा झाला तुमचा शेल ऑप्शन. कसं केलं परत दाखवतो. शेल मध्ये आलो, पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. मला कोणकोणते फेस कट करायचे आहेत. हा एक फेस कट करायचा आहे, हा एक फेस कट करायचा आहे. समजा हा पण फेस कट करायचा मला. एंटर केलं तर हा जो फेस आहे, हा फेस तुमचा पूर्ण आत जाणार असा. कधीपर्यंत, जोपर्यंत इथून इथली डिस्टन्स 50 होत नाही, या वॉलचं डिस्टन्स 50 होत नाही थिकनेस, तोपर्यंत हे आत जाणार.
सेम असं हा जर वॉल आत जायचा असेल तर इथून हे डिस्टन्स तोपर्यंत 50 होत नाही, तोपर्यंत हा पूर्ण फेस तुमचा आत जाणार. तसंच या फेसचं जोपर्यंत हा फेस आत जाणार खाली, जोपर्यंत या फेसची थिकनेस 50 होत नाही तोपर्यंत. बघा 50 एंटर. शेल मध्ये काय प्रॉब्लेम आहे परत सांगायचं आहे? हो जरा परत एकदा सांगा. ओके. शेअर मार्केट पासून थोडीशी लांब राहतात आणि याच्यामध्ये जी मोठी संधी आहे ती संधी मग नॅचरली त्यांना मिळत नाही. तर मी हे जे सगळे उपक्रम करतो, गुंतवणूक गप्पा असेल किंवा नाही कोणा चालू आहे? हा असा एक बॉक्स आहे समज माझा. शेल मध्ये आलो, पूर्ण बॉक्स सिलेक्ट केला तर ते तुला विचारते कुठले कुठले फेस तुला रिमूव्ह करायचे आहेत. मला फक्त ही फेस सिलेक्ट करायची आणि याच्या खालचे फेस सिलेक्ट करावं. 2 फेस सिलेक्ट केल्या म्हणजे काय की ही जी फेस आहे ही पूर्णपणे आत कट होत जाणार, जिथपर्यंत जेवढा आपण याच्या वॉलची थिकनेस दिलेली आहे ना तेवढे डिस्टन्स फक्त मागून राहणार. म्हणजे या वॉल पासून एवढे डिस्टन्स जे आहे इथलं ते आपण जेवढी थिकनेस देईल तेवढंच डिस्टन्स राहणार. हे डिस्टन्स राहणार, जेवढा आपण त्याची वॉल थिकनेस देतोय तेवढंच डिस्टन्स तुला इथून हे राहणार. परत ही जी खालची फेस आहे ती वरती जाणार कधीपर्यंत, जोपर्यंत इथून याचं वॉल थिकनेस तेवढं राहत नाही तोपर्यंत ती फेस दोन्ही कट करतात. आणि जेव्हा दोन्हीचे वॉल थिकनेस सेम होईल तेव्हा ते कट करणं बंद करा. बघा एंटर. वॉल थिकनेस दिली मी 50. ही वॉल थिकनेस 50 आहे, इथून ही वॉल थिकनेस. मला हा फेस सिलेक्ट कट करायचा होता, हा फेस कट करायचा होता. हा फेस मला आत इथून कट झाला, ही डिस्टन्स 50 आहे. समोरचा फेस आत गेला जोपर्यंत ही फेस 50 आहे. टेबल वगैरे अशा प्रकारे केले जाते याच्यामध्ये. सिलेंडरचं शेल एक विचारतायत कोण, सिलेंडर काढला समज मी असा 200 mm चा. शेल म्हटलं, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, ही फेस सिलेक्ट केली, एंटर. वॉल डिस्टन्स ठेवलं मी 30. झाला तुझा सिलेंडर. यश परत सांगू? शेल मध्ये आलो, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला पहिल्यांदा. मला समज वरची फेस खाली पर्यंत घालवायची पूर्ण. वरची फेस सिलेक्ट केली, एंटर. तुझं वॉलचा तुला थिकनेस किती ठेवायची आहे वॉलची ती थिकनेस दे, एंटर कर. तुझी शेल तयार आहे. आता समज तुला याच्यामध्ये तुला एक हॉलो सिलेंडर तयार करायचा, तो पण ऑप्शन मगाशी कोणतरी क्वेश्चन विचारला होता हॉलो सिलेंडरचा, तो पण मी सांगून देतो. शेल मध्ये या, ऑब्जेक्ट सिलेक्ट कर, वरची आणि खालची दोन्ही फेस सिलेक्ट कर, एंटर कर. वॉल थिकनेस तुला किती पाहिजे तेवढे दे, एंटर कर. शेल पूर्ण हॉलो सिलेंडर झालं. हॉलो सिलेंडर अजून एका प्रकारे आपण काढू शकतोय. समजा हे असं काहीतरी आहे तुमचं सिलेंडर. सर्कल मध्ये या,
याचे सेंटर पॉइंट वरून तुम्हाला कितीचं सर्कल पाहिजे ते सर्कल काढा, प्रेसफुल मध्ये या, सिलेक्ट, फक्त डायरेक्ट मटेरियल कट करा. हे झालं तुमचं सिलेंडर. हॅलो सिलेंडर. दुसरा ऑप्शन आहे बघा 50 परत सेम 60. असं एक ड्रॉइंग काढून घ्या, प्रेसफुल मध्ये या, याच्यामध्ये क्लिक करा, दोन्हीच्या मध्ये क्लिक करायचं करताना पण, आणि तुम्हाला किती हाईटला पाहिजे तेवढी हाईट द्या. हे झालं तुमचं सिलेंडर. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? ओके, जाऊया पुढं. शेल का आलाय, याच्यामधला एकच ऑप्शन शेल वापरतो आपण, दुसरे कुठले ऑप्शन वापरत नाहीये. आता पुढचा ऑप्शन आपण बघू 3D रोटेट. सबस्ट्रॅक्टचा ऑप्शन का आलेला आहे सगळ्यांना? सबस्ट्रॅक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट एंटर, सेकंड ऑब्जेक्ट एंटर. पुढचा ऑप्शन आहे ॲरे. सर्क्युलर ॲरे पहिल्यांदा बघू आपण. दोन प्रकारे ॲरे आपण काढू शकतोय. इथून मॉडिफाय ऑप्शन आहे, मॉडिफाय मध्ये तुम्हाला इथे ॲरे दिसतात बघा, पोलर ॲरे. इथून आपण ॲरे काढू शकतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी एक सिलेंडर घेतोय, इथे प्लेस करतोय. ॲरे मध्ये या, पोलर ॲरे, पोलर ॲरे ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. वरचा जो सर्कल आहे त्याचा सेंटर पॉइंट द्यायचा, तुमचे ॲरे डायरेक्ट प्लेस होतात. त्याला डबल क्लिक करा, ॲरे तुम्ही एडिट करू शकता इथून. तुम्हाला नंबर ऑफ ॲरेज किती पाहिजे, नंबर ऑफ पार्ट्स किती पाहिजे, 13, 14. असे तुम्ही यातून काढू शकता. याच्यामध्ये तुम्ही युनियन पण करू शकता याला. दुसरा ऑप्शन आहे 3D ॲरे. तो पण एक ऑप्शन आहे, तो जो मॉडिफाय मध्ये येतो, इथंच येतो ऑप्शन. तो मॉडिफाय मध्ये असतो 3D ॲरे ऑप्शन. त्याचा शॉर्टकट आहे 3D ARR. इथे तुम्हाला 3D ॲरे दिसते ऑप्शन. ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. 3D ॲरे मध्ये पोलर ॲरे तुम्हाला घ्यायचा आहे. एकूण तुम्हाला नंबर ऑफ पार्ट्स पाहिजे, समजा 25. एंटर करा. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे विचारते बघा, अँगल टू फिल, म्हणजे तुम्हाला किती डिग्री मध्ये हा पूर्ण ऑब्जेक्ट तुम्हाला फिरवायचा आहे. 360 डिग्री असतील, एंटर करा. हा ग्राह्य धरू असं काय विचारते, रोटेट ॲरे ऑब्जेक्ट, म्हणजे हा तुम्हाला ग्राह्य धरायचा काय, येस म्हणा. आणि देताना वरच्या सर्कलचा सेंटर पॉइंट द्या, आणि 30 ऍक्सेस जी आहे खालची, तर खाली कुठेही क्लिक करा, डायरेक्ट तुमचा ॲरे प्लेस होतो. याला आपण समजा सबस्ट्रॅक्ट करू. फर्स्ट ऑब्जेक्ट एंटर, बाकी सगळे ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करू, एंटर. कळलं कसं करायचं का? परत सांगू ऑप्शन. ओके, रेक्टँगल ॲरे पण सेम आहे. रेक्टँगल ॲरे बघू आपण आता. ARR डायरेक्ट आपण टाकूया 3D ॲरे. इथे शोधून बसायला नको. मॉडिफाय मध्ये असतं दोन्ही पण, 3D ॲरे आणि
3D रोटेट हे सगळे ऑप्शन्स मॉडिफाय मध्ये येतात. इथे ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. रेक्टँगल अरे आहे. नंबर ऑफ रोज तुम्हाला किती पाहिजे टाकायचे? 5 रो पाहिजेत. नंबर ऑफ कॉलम्स तुम्हाला पाहिजेत 4. प्रत्येक रो मध्ये तुम्हाला डिस्टन्स किती पाहिजे? समजा मला 50-50 पाहिजे. एंटर. किती लेवल्स करायचे आहेत? 10 लेवल्स पर्यंत पाहिजे. डिस्टन्स आलं पाहिजे. प्रत्येक एरो मध्ये डिस्टन्स आलेला आहे, दिसत नाही आहे, थोडा पण करू त्याला. 3D अरे, एंटर. पोलर. प्रत्येक यातलं अंतर 500 ठेवू. आला बघा, हा तुमचा अरे आला. थ्रीडी अरे कसं करायचं कळला. 2 ऑप्शन्स आहेत. इथून हाच डायरेक्ट वापरू शकताय, और इथे एक अरे आहे, हा सुद्धा वापरू शकताय. रेक्टँगल अरे. सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. कोणत्या डायरेक्शनला पाहिजे डायरेक्शन तुम्ही सुद्धा चेंज करू शकताय. 5. ओके, त्यात काय प्रॉब्लेम आहे? ओके, आता पुढचा ऑप्शन आहे 3D रोटेट. 3D मूव आणि 3D रोटेट हे 2 ऑप्शन आपल्याला बघायचे आता. पुढचा ऑप्शन आहे 3D मूव. हा ऑब्जेक्ट मला मूव्ह करायचा आहे. एंटर करा. डायरेक्ट त्याच्यावर तुमचे एक्स वाय आणि झेड ऍक्सिसचे एरोज येतील. तुम्हाला कोणत्या डायरेक्शनला पाहिजे त्या डायरेक्शनला डायरेक्ट प्रेस करा. तुम्हाला किती डिस्टन्सला पाहिजे आहे तो डिस्टन्स डायरेक्ट तुम्ही प्रेस करून देऊ शकताय. 800 mm ला पाहिजे, एंटर करा. डायरेक्ट तो 800 mm ला प्लेस होतोय. तर तुम्हाला वाय डायरेक्शन न्यायचं आहे, वाय डायरेक्शनला क्लिक करा, डिस्टन्स टाका, घेऊ शकताय. झेड डायरेक्शन न्यायचं आहे, झेड ऍक्सिसला तुम्ही डायरेक्शन टाकून घेऊ शकता. 3D मूव. 3D रोटेट. समजा हाच ऑब्जेक्ट मला रोटेट करायचा. त्रित ऑप्शन आहे 3D रोटेट. 3D रोटेट मला सिलेक्ट करा, एंटर. तुम्हाला ऍक्सिस 3 ऍक्सिस तुम्हाला दिसतात. हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस रेवर तुम्ही जर क्लिक केला तर एक्स ऍक्सिस मध्ये तुम्हाला तुमचा जॉब फिरणार. ब्ल्यू ला असेल तर तो झेड ऍक्सिस मध्ये फिरणार आणि ग्रीन तर तुमचा वाय ऍक्सिस मध्ये फिरणार. एस्केप केला, कमांड क्लोज होते आहे तशी. 3D स्केल जे तुम्ही तुमच्या कोणत्याही सेपरेट डायरेक्शनला तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट स्केल करू शकता वेगवेगळ्या ऍक्सिस मध्ये. फक्त एक्स ऍक्सिसला वाटला एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला वाटला वाय ऍक्सिस. हा सर्कल असल्यामुळे वेगवेगळ्या ऍक्सिसला होत नाहीये, सिंगल ऍक्सिसलाच होतोय. बॉक्स वगैरे जर तुम्ही घेतला किंवा मोठा ऑब्जेक्ट तुम्ही घेतला तर तो वेगवेगळ्या ऍक्सिसला रोटेट किंवा स्केल होऊ शकतो याकडे. ओके, ठीक आहे. पुढचा ऑप्शन आहे 3D अलाइन. बघा, समजा हा मी कोन काढलाय, मला हा कोन या जॉबवर प्लेस करायचा आहे, किंवा हा कोन मला उलटा करून इथं प्लेस करायचा या ऑब्जेक्टवर, इथे समोर. 3D अलाइन मध्ये जातो. हा ऑब्जेक्ट आहे, तर या ऑब्जेक्टचे कोणती 3 पॉइंट चूज करायचे. म्हणजे कसे, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. 3 पॉइंट चूज केला. आता ते तुम्हाला काय विचारतंय, स्पेसिफाईड डेस्टिनेशन पॉइंट म्हणजे कुठे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. तर मला लिहून ठेवायचं आहे इथं.
तर याचे 3 पॉईंट तुम्ही चूज करा. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. आणि हा 3D मिरर एक ऑप्शन सांगायचं राहिलं तुम्हाला. 3D मिरर ऑप्शन इथं आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. या प्लेनवरचे कुठलेही 3 पॉइंट सिलेक्ट करायचे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. डायरेक्ट ऑब्जेक्ट डिलीट करू का विचारताय? येस म्हणा. डायरेक्ट तुमचा ऑप्शन रोटेट होत आहे. मूव्ह करण्यासाठी एम एंटर सुद्धा वापरू शकता तुम्ही, असं काही इश्यू नाही याचा. थ्रीडी मिरर परत दाखवतो. जॉब कोड आपण नाही, तुम्हाला जॉब कोडच दाखवतो. समजा असा एक पार्ट तुमचा इथं, त्याला मला आहे तसं अजून एक याला काढू आपण. हा जो पार्ट आहे, हा याच्यामध्ये होल पण तुम्हाला सांगतो कसं काढायचं. इथे सर्कल मध्ये या, सिलेक्ट करा, प्रेस फुल, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. याचा तुमचा ऑब्जेक्ट कट झाला. इथे पण प्रेस फुलचा ऑप्शन वापरू आपण, ऑब्जेक्ट कट झाला. तर हे दोन्ही ऑब्जेक्ट एकच आहे तसं दाखवायचं असेल, युनियन मध्ये या, दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. आता हा पार्ट मला आहे तसा पुढं मिरर करायचा आहे. 3D मिरर ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. 3D मध्ये 3 डायमेन्शन द्यायला लागतात. कोणतेही याची 3 डायमेन्शन द्या. फर्स्ट लाईन ऑन करू, सेकंड, थर्ड, नो. हा झाला तुमचा 3D मिरर. याला आपण एक्सट्रूड करू. ओके, हा असा पार्ट आहे तुमचा. मोठा झालाय.
पार्ट, समजा हा पार्ट तुम्हाला इथे नेऊन ठेवायचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला लावायचा आहे हा पार्ट. तर 3D मूव्ह सुद्धा करू शकता किंवा नॉर्मल मूव्ह सुद्धा करू शकता. एम एंटर, ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर. आता उचलताना याच्या इथला बेस पॉइंट घ्यायचा, झूम करून बेस पॉइंट उचला, वरती घ्या आणि याच्या बरोबर सेंटर पॉइंटला क्लिक करा. झालं तुमचा. तुम्हाला समजा हा शाफ्ट खूपच लांब ऑर्डर असेल तर हा इथून कमी करा. हा तुम्ही ऍरे सुद्धा करू शकताय 3D ऍरे मधून. 3D ऍरे, जॉब सिलेक्ट करा, एंटर. पोलर ऍरे, नंबर ऑफ आयटम्स 8 द्या, एंटर. 360 मध्ये पाहिजे. चालेल. यामध्ये काय शंका आहे? हा तुमचा अशा प्रकारे तुमचा 3D पॉइंट संपतोय.